सर, तुम्ही आता बोलता बोलता नैवेद्याचा उल्लेख केला. म्हणजे नैवेद्य सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळेला असतो. पण हा नैवेद्य कोण तयार करतात आणि त्यात कोणते पदार्थ असतात? पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं हे नैवेद्य तयार करण्यासाठी देवसेवकांची नेमणूक करण्यात आली. करवीर निवासिनीच्या मंदिर प्राकारातच एक स्वतंत्र स्वयंपाकघर आहे. विशेष म्हणजे हे स्वयंपाकघर अजूनही शेणानं सारवलेल्या जमिनीचंच आहे. इथं सोवळ्यामध्ये म्हणजे शुचिर्भूतपणानं देवीचा नैवेद्य केला जातो. देवीला सकाळी पहाटे काकड आरतीच्या वेळेला पहिला नैवेद्य असतो तो लोणी साखरेचा. त्यानंतर मंगल आरतीच्या वेळेला म्हणजे सकाळी 9:30च्या आरतीच्या वेळेला देवीला नैवेद्य दाखवला जातो तो खिरीचा. दुपारी माध्यान्हकाळीचा नैवेद्य मात्र विशेष असतो. तो अर्थात नैवेद्य असतो पुरणपोळीचा. पुरणपोळी, भाजी, चटणी, कोशिंबीर, वरण भात, मसाले भात, अगदी दही भातापर्यंत प्रत्येक पदार्थ म्हणजे अगदी चारी ठाव स्वयंपाक या पानामध्ये सजवलेला असतो. असा हा नैवेद्य माध्यान्हकाळी समर्पित होतो. पण शुक्रवारी मात्र नैवेद्याच्या रचनेमध्ये थोडासा फरक असतो. शुक्रवारी हा महानैवेद्य दुपारी समर्पित न होता संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळेला समर्पित होतो. नैवेद्याच्या बाबतीमध्ये एक गमतीचा भाग असा आहे की कोल्हापुरात एक म्हण प्रसिद्ध आहे, नदीला होळी आणि देवीला पोळी कधी चुकत नाही. अर्थात कोल्हापूर हे भुक्ती आणि मुक्ती देणारं क्षेत्र असल्या कारणानं पंचगंगेवरती नित्य स्मशानामध्ये एखादी ना एखादी चिता जळत राहते. परंतु त्याच वेळेला करवीर निवासिनीला मात्र हा पुरणपोळीचा नैवेद्य रोज होतच असतो. म्हणजे आनंद आणि मोक्ष असं दोन्ही देणारं हे क्षेत्र. दुसरा भाग आणखी असा की दिवाळीच्या वेळेला या नैवेद्यात थोडासा फरक होतो. कारण पुरणपोळी तर देवी रोजच खाते. मग या दिवाळीच्या दिवसात तिला वेगळा पक्वान्न नैवेद्य दाखवावा असा एक नियम आहे. मग एकादशीच्या दिवशी अर्थात आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी देवीला हा फराळाचा नैवेद्य असतो. जन्माष्टमी आणि नवरात्राष्टमीच्या दिवशी भाजणीच्या पदार्थाचा नैवेद्य असतो. म्हणजे जसे आपले उपवास आहेत तसे उपवासाच्या दिवशी देवीलाही उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य या वेळेला समर्पित केला जातो. रात्री 8च्या वेळेला मात्र देवीला लाडू आणि करंजी असा साधाचा फराळ असतो. आणि रात्री झोपताना दुधाचा नैवेद्य हा एक अगदी भांड्यामध्ये भरून देवीला दूध नैवेद्य तिला शेजारतीच्या वेळेला दिलं जातं. काकडा सोडला तर उरलेल्या प्रत्येक आरतीच्या वेळेला 16 पानाचा तांबूल हा देवीच्या नैवेद्याबरोबर असतोच. देवीबरोबरच हा नैवेद्य महाकाली, मातृलिंग, गणपती, महासरस्वती या परिवार देवतांनाही समर्पित होतो. एकूण काय तर सणावाराप्रमाणे जे जे आपण खातो ते प्रत्येक पदार्थ या जगदंबेला समर्पित होत असतात. हा राजभोग या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं करवीर निवासिनीला नित्य समर्पित होत असतो. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.